तर आत्ता आहे मी कॅनडामध्ये, व्हँकुव्हर, ब्रिटिश कोलंबिया. अचानक ठरली ट्रिप. कॅनडाचं एअरपोर्ट ना फुल ग्रीन आहे. लॉस एंजलिसचं एअरपोर्ट ग्रीन नाही, कॉन्क्रीट आहे. इथे सगळीकडे तुम्हाला ग्रीन दिसेल. कॅनडाचा सीन कसा आहे माहिती आहे का? म्हणजे मी इथनं US वरती आलो, डायरेक्ट उतरलो, एका मशीनवरती गेलो, तिथे काय ना काहीतरी टाईप केलं आणि डायरेक्ट एक्झिट झालो. नो स्टॅम्पिंग, नथिंग. कॅनडाचा विजा होता त्यामुळे पटकन सगळं झालं. आता इथनं बस घ्यायची आहे आणि इथे सगळं किलोमीटर्समध्ये आहे. तेच 10 किलोमीटर 15 किलोमीटर असं दाखवतो. आणि फिफाचे ॲडव्हर्टाइजमेंट चालू झाली आहे. आत्ता जस्ट मी इथनं असं आतमध्ये आलो, टॅप केलं, फोन टॅप सिस्टीम आहे. 11.5 कॅनेडियन डॉलर्स म्हणजे $8.50 घेतले फक्त एका जर्नीसाठी. पण ती जर्नी इथनं 11 किलोमीटर पण जाऊ शकतो तुम्ही, 1 किलोमीटर पण जाऊ शकता, नाहीतर 11 किलोमीटर पण जाऊ शकता. सिस्टीम आहे ना खूप भारी आहे. टॅप करा फोनने, तिथनंच पैसे डिडक्ट होणार. मी पण माझं Airbnb इथेच बुक केलं आहे. एक 5-10 मिनटं चालल्यानंतर माझं Airbnb येईल. आता वाजले दुपारचे 4. मस्तपैकी 1 तास झोप घेतली आणि चाललो आता बाहेर फिरायला. मस्तपैकी ऊन पडलं. हो, काय काय दिसतंय. प्रत्येक साईडवॉकवरती एवढी सुंदर फुलं आहेत ना की प्रत्येक ठिकाणी एक सिनरी दिसेल तुम्हाला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ना थांबून फोटो काढायची इच्छा होईल, एवढे असे सुंदर साईडवॉक्स आहेत. हळूहळू जसं मी गुगल मॅप ओपन करतोय, मला एक एक गोष्ट एक एक ठिकाणी दिसते की काय काय आहे. हा एक अख्खा ट्रॅक आहे. त्या ट्रॅकवरती फक्त तुम्ही चालू शकता, नाहीतर सायकल चालवू शकता. तर आता वाजलेत संध्याकाळचे 6:15. सनसेट इथं होतो 8:22. अजून सनसेटला खूप वेळ आहे. बस पकडणार आणि बसने जाणार सनसेट पॉईंटवरती. गोष्ट ना इथं प्रामुख्याने मला दिसून आली की इथे ना एशियन पब्लिक भरपूर आहे. म्हणजे एअरपोर्टवरती मी होतो, 2 आजी आजोबा होते, त्यांना काय इंग्लिश कळत नव्हतं. त्यांच्याकडे होतं सिटिझनशिप कार्ड. तर इथे खूप जणं एशियन पीपल आहेत. मी मॅकडॉनल्ड्समध्ये पण बसलो होतो तेव्हा पण ना खूप एशियन, म्हणजे नाही का, चायनीज, व्हिएतनामीज, थायलँड, फिलिपिनोज, भरपूर कोण ना कोणतरी एशियन पीपल मला दिसत होते. तर ब्रिटिश कोलंबिया हे व्हँकुव्हरसारख्या राज्यामध्ये, कॅनडासारख्या देशामध्ये ब्रिटिश हे नाव अजूनही एस्टॅब्लिश काय. तर याचा इतिहास ना 1858मध्ये जातो. की 1858मध्ये ना इथे गोल्ड रश झाली. म्हणजे इथे लोकांना कळालं की इथे गोल्ड आहे, त्यामुळे खूप लोक इथे मायग्रेट झाली त्या गोल्ड रशसाठी, मायनिंगसाठी. तर अमेरिका हे बाजूचंच राज्य आहे, तर अमेरिकन या राज्यामध्ये येऊ नये आणि या गोल्डवरती ताबा मिळू नये, त्यामुळे तर जी क्वीन होती ना तिने कॉलनी बनवली जिथे तिला दाखवायचं होतं की इथे ब्रिटिशांची कॉलनी आहे. तर ते करण्यासाठी तिने या जागेला ब्रिटिश कोलंबिया हे नाव ठेवलं. तर व्हँकुव्हरमध्ये, आणि अजूनही ते एस्टॅब्लिश आहे. तो गेला तो इतिहास, राहिला त्या आठवणी. तर आता मी आलो आहे व्हँकुव्हरच्या डाऊनटाऊनमध्ये. इथनं एक 5-10 मिनटं वॉक केली ना की लगेच बीच येईल. तुम्ही बस पण घेऊ शकता. एक 5 मिनटात बस तुम्हाला व्हँकुव्हर डाऊनटाऊनपासून डायरेक्ट बीचवरती घेऊन जाईल. पण हे आहे डाऊनटाऊन.
मोठमोठ्या बिल्डिंग्स. एक गोष्ट ना मी तुम्हाला आवर्जून सांगतो की जर तुम्हाला चालायची सवय असेल ना, तुम्हाला एवढे सुंदर सुंदर रस्ते भेटतील ना चालायला, सायकल चालवायला, पळायला, जॉगिंगला. अमेरिका, कॅनडा, कुठलाही बाहेरचे देश असो, जर तुम्हाला खरंच चालायची इच्छा असेल ना, इथे चालायला खूप सुंदर रस्ते आहेत आणि इथे माणूस थकत नाही. जर तुम्हाला चालायची सवय असेल तर तुम्ही किती कुठेही कसेही जाऊ शकता, लांब चालत चालत. कंपनी पाहिजे कंपनीला घेऊन जा, एकटे पाहिजे एकटे घेऊन जा, पण खूप सुंदर जागा इथे चालण्यासाठी. मी बसलो आहे समुद्राच्या काठावर, ब्रिटिश कोलंबियाच्या शांत मिठीत. समोर पसरलेलं पाणी आणि त्यात हळूहळू विरघळत जाणारं सूर्याचं सोनेरी स्वप्न. झाडं हलक्या वाऱ्यात कुजबुजत आहेत. दूर उभे असलेले डोंगर जणू त्याचे साक्षीदार. आणि मी या सगळ्यात हरवून गेलो. आजूबाजूला बिल्डिंग्स आहेत, पण त्या शांत झाल्या आहेत. जणू निसर्गासमोर त्यासुद्धा थांबून गेल्या आहेत. कधी कधी असं वाटतं काहीच बोलू नये, फक्त शांत बसावं, डोळे भरून बघावं. तो सूर्य जसा हळूहळू समुद्राच्या कुशीत मावळतोय, तसंच आपणही त्या क्षणात पूर्णपणे विरघळून जात आहोत. कारण काही क्षण फक्त जगण्यासाठी नसतात, ते अनुभवण्यासाठी असतात.